सोनचाफा आपल्याला सोनचाफा घ्यायचा होता. हा पहा सोनचाफा. आता मी सोनचाफा घेणार आहे आणि कृष्णकमळ पण घ्यायचं आहे आपल्याला. जी मला झाडं पाहिजे मी तेवढी झाडं घेणार आहेत. जास्त नाही घेणार. किती आपल्याला घेऊन जाता येतील, आपल्याला बाईकवर केवढी नेता येतील तेवढीच नेणार आहे. पण सोनचाफा, कृष्णकमळ आणि हे पहा गुलाब. पण ही गुलाब काय मला असं बरोबर वाटत नाही. काय हे पाकळ्या पडतात ह्याचे. असं गुलाब म्हणजे भरगच्च पाहिजे असं तसे घ्यायच्यात. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप म्हणजे तसं करता येईल आमची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई, आपली मीराताई. काय करा, कुठले घ्यावा गुलाब. आपल्याकडे आपण येलो कलरचं पण आपण लावलेलं आहे. येलो कलरचा गुलाब आणि तो आत्ताशी फुटलेला आहे. आपल्या आता फुटणार आहे. सो आपल्याला एक चाफा आपण बुक केलेला आहे आणि लिंबोणी पण काहीतरी आपल्या उन्हाळ्यामध्ये वाया गेलेले आहेत. 5-6 लिंबोणीची झाडं घेतलेली आहेत. आणि आता आपल्याला हे स्वस्तिकचं झाड पण मी आणलं ना, येत नाही. ह्याला 12 महिने फुलं असतात. हे पाहू शकता, हे स्वस्तिकचं झाड आपल्याला हे पण घ्यायचं आहे. ह्याला 12 महिने फुलं असतात. आणि हे पहा कृष्णकमळ. मला एवढी झाडांची नावं माहिती आहेत आणि एवढी फुलांची आवड आहे. त्यातमधली नजरेसमोर आली ती पटापट मी बुक केली. कृष्णकमळ एक, चाफा एक, 2 आणि शमीचं झाड एक घेणार आहे. तर तुम्हाला सांगू, हे शमीचं झाड आहे. पूजापाठमध्ये याचं फार महत्त्व असतं. श्रावण महिन्यामध्ये तर आपल्याला आत्ताच आईने आणलेलं आहे ते झाड घ्यायचं. आणि एक आपण ऑरेंज जास्वंदी दिसली ना, एवढी मोठी ती घेणार आहोत. आणि असं आपण येतच राहू. म्हणता 2 वर्ष झाली पण काही यायला जमलं नाही आहे. पण मी आता घेऊन जाणार आहे. ह्याला पण फळ आली. पण हे कशाचं झाड आहे? खायचं असतं का काही? शो फक्त. मग नको. अशी झाडं पाहिजे. पक्षी पण येऊन आपल्या झाडावर बसतात. आपल्या घरी किती झाडं आहेत, सगळ्या झाडावर पक्षी वगैरे येऊन बसतात. अशीच आपल्याला झाडं घ्यायची. आणि हे फुलांचं झाड पण मी घेणार होते. पण आता मी शुभमला सांगितलं, तो म्हणाला नको घेऊ मम्मी, फक्त तेवढ्यापुरतीच याला फुलं असतात. आणि हे कसली गवती चहा असेल बहुतेक. ते गवती चहा एक आपल्याला आलेला आहे आपल्याकडे. तो मला प्यावा लागेल म्हणून मी बाजूलाच ठेवला. मला ते प्यायला पण आवडत नाही, बघायला पण आवडत नाही. बघ, अशी नर्सरी आहे. झाडं बरीच आहे नर्सरीमध्ये. ट्रेमध्ये हे मला वाटतं हे ऊसासारखं काहीतरी दिसते, टिपऱ्या. मग काय माहिती, मलाच माहीत नाही काय ते त्याच्यामध्ये ते आलेलं आहे. पेरू असावेत हे बहुतेक. हे पेरूचं आहे. तसं म्हणावं, अशी असं नर्सरी एवढी मोठी आहे. त्या साईडला कुठे असेल बरं काय मोठी नर्सरी. पण आपल्याला कुठे एवढा वेळ आहे. आपल्याला जाता एवढं घ्यायचे 2-4. मग जास्त वेळ लावला की परत मग आपल्याला आणत नाहीत. म्हणून आपण परत यायला असं हिशोबाने घ्यायचं, बघून घ्यायचं. आंब्याचं झाड बघा इथंच लागलं नर्सरी म्हणता. मित्रांनो, हे कुठली फुलं आहेत, घेऊ की नको? याला पण फुलं लागली. कागदी फुलांचं झाड पण घ्यायचं आपल्याला, व्हाईटमधनं पांढऱ्या रंगाचं. नर्सरीमध्ये झाडं टवटवीत का असतात? आपल्याकडे असे झाडं टवटवीत का नाहीत? नर्सरीमध्ये बघा ना किती छान झाडं ना. आपण घरी नेलं की मग ते असं त्यांना काय खायला कमी पडतं. हे लोक काय औषध टाकत असतील, काही करू शकतात. आणि हे बघा, हे ना ताराने गुंफलेलं आहे बघा. हे पण तारांचं गुंफलेलं आहे. म्हणावा असा आकार दिलेला आहे, तारांनी गुंफलेलं. तिकडे पण ताऱ्याची छत्री केलेली आहे. छत्रीवरती वेल चढवलेला आहे. आणि हे पण ते शमीचं पण घ्यायचंय. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते. इथंच थांबते. पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.